लग्नासाठी आलोय आम्ही. तर आणि मी असं की बांगड्या वगैरे घातलं, विअर केलं. आमच्या इथं अभ्यास करायला. रुको जरा सबर करो. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही पोचलो कराड स्टेशनला आणि आम्ही कराडला येणार होतो, जे की लास्ट ब्लॉग मध्ये बोलायचं राहून गेलं. अँड वेलकम टू अवर ब्लॉग अगेन. आणि जे लास्ट ब्लॉग मी एंड केला होता, आम्ही कुठे चाललो तर आम्ही इथं कराडला आलोय आणि लग्नासाठी आलोय आम्ही. तर निघालोय आम्ही आता. आता आलोय सॉरी, म्हणजे तिकडे निघालोय जिथे आपल्याला जायचंय. तर या आणि वेलकम टू अवर ब्लॉग. आणि या गुड मॉर्निंग. लग्नाला मम्मी आमची वेट करतीये आणि तिला पुढं बसवलं आम्ही तिकडे जिथे उतरलो. सो या आता स्टार्ट होतोय आमचा ब्लॉग. आणि सो ब्लॉग स्टार्ट होतोय आमचा. आणि हा स्टेशन खूप इथे मस्त वाटतंय, थंड वातावरण आहे ना इकडे. इथं थंड, इकडे हिवाळा चालू आहे ना. हा मस्त वाटतंय इकडे. आणि तिथं माझी मम्मी पुढं पुढं चाललीये. चला बळा, नाही ती मम्मी नाही वाटत. चलो पुढे मम्मी. हा तर मग आम्ही तुम्हाला भेटतो तिकडे घरी गेल्यावर, कारण आता आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे. आणि माझ्या मामा येणार आहे, ऋतुकेश येणार आहे ना, त्याला फोन करायचा तो बोलले ना. ठीक आहे, चला आम्ही भेटतो तुम्हाला. हॅलो गाईज, आम्ही आता पोहोचलो इकडे जिथे लग्नाचं घर आहे. ऍक्च्युली पहिला आम्ही तिकडे दुसरीकडे गेलो नंतर तिथे आम्ही चेंज वगैरे केलं, रेडी वगैरे झालो. सकाळी थोडस झोप घेतलेली आम्ही आल्यावर, झोपलेलो होतो कारण. मग नंतर रेडी होऊन आलो. आणि हे बघा लग्नाचं घर. आणि ऍक्च्युली मी आता नवरीला घेऊन ते थोडस देवांना नैवेद्य वगैरे द्यायचं असतं, त्याला गेलेलो आम्ही. आता येऊन आम्ही ऍक्च्युली थोडासा इश्यू झालाय तर आम्ही दुसऱ्या गावाला जाणार आहे आता परत. इथं गावदेव खूप मोठं करतात तर ते करायला जाणार आहे आम्ही. आणि हा बघा माझा नवरा बसलाय, जावई बापू त्यांना बसवलंय. आणि हे माझे मामा आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय, गरम होते. तर गरम तर होणारच ना. सो थोडस गरम होते, बट ऍज कम्पेअर टू मुंबई तर कमी आहे. ऍज कम्पेअर टू मुंबई कमी आहे ना, तिकड्यापेक्षा इकडं कमी आहे. सो इथं कमी आहे. नाही पण इथं ऊन कमी आहे, तुमच्या जास्त आहे तिकडे सोलापूरला किती आहे, जास्त आहे. मग या आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो संध्याकाळी गावदेवला. तुम्हाला मी दाखवेन इथं कसं असतं, कारण इथे बोलतात ह्या साईडला गावदेव असं खूप मोठा प्रोग्राम असतो. मस्तपैकी अशी बराच सारखं घेऊन जातात घोड्यावर वगैरे. तर मग मी तुमचं ते पण शेअर करेन. आणि मी मस्तपैकी बांगड्या वगैरे घातलं, विअर केलं. आणि चला मग आम्ही तुम्हाला गावदेवला भेटतो. आणि हे बघा हे बसलेत, कसं बसायचं काम. आता परडी उतरायचं नवरीवरनं ते तुमच्याशी शेअर करते मी. स्टेटिंग बघत गाईज, अशी परडी आहे इकडे. ती परडी उतरायची नवरीवरून. ही आमची नवरी आहे. आता हे परडी उतरायचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या इथं अभ्यास करायचं आले, त्यांनी परडी उतरायचा कार्यक्रम चालू केला. तू बोल ना. हा, आजच्या पिढीला काय माहिती नाहीये म्हणून हा हे आजोबांना बोलवलं. आताच्या लोकांना हे सगळं माहिती नसतं, त्यामुळे त्यांना हे रीती पद्धती करायला बोलवले. कारण आधीच्या लोकांना सगळं माहिती आहे, आम्हाला काय माहिती नाही. झाले हे परडी उतरवून. सगळं ताज
आमच्या मामीले गडबड करतात या मामी गडबड करतात हे आता न बोलू आता आम्ही चाललोय गाव देवला आले इथं सोडलं ना आम्ही आता चाललोय तिथे खूप सारे देव आहेत आम्ही देवदेव करतोय आता वाईट गाडीच्या पुढे थांबवा. नवरीच्या हालत झाली कारण तिचा थोडासा हाल झाले तुमच्या बिचारीला मेकअप करायला टाइम नाही भेटलाय आमच्या नवरीवरून लिंबू उतरवत आहेत ही पण गावातली एक प्रथा आहे इकडची गाई आम्हाला आता पाऊस पण भेटला आणि आता आमची नवरी बोलती आहे बिचारी की आता अजून काय बाकी आहे जे आहे ते एकत्र देऊन द्या म्हणजे लग्नात काही पण असेल ते आणि आता आम्हाला गावदेव करायचं तिथं पण पाऊस पडतोय ना सिद्धी आणि आता आम्ही पावसात नाचणार आम्ही पावसात डान्स करणार जाईल ही बोलते जाईल बघू काय होतंय नाही नाही पाऊस पडतोय इथे आता. उन्हाळ्यात पाऊस पडतोय काय आहे? काय केलं नाही दाबलंच नाही काय चला आपण बघू आता काय होतंय. आणि बिचारी नवरी तर थकली आणि आज नवरीसोबत आम्ही पण थकलोय मंदिर काय ऑसम आहे यार एक नंबर मंदिर आहे मला आवडतं मस्त आहे असं नंदी आहे मस्त बनवलंय मंदिर छान आहे ओव्हरऑल आणि इथं मस्त असं थंड वातावरण आहे भारी वाटतं एकदम आणि व्ह्यू पण खूप भारी आहे इथं बाहेर तुळस आहे बाहेर तुळस आहे मस्त पैकी आणि आमची नवरी पाया पडते की अजून काही नको व्हायला तिच्या लग्नात आणि इथं खूप हवा चालू आहे आणि आता हवा चालू आहे पाऊस चालू आहे सगळं चालू आहे इकडे स्वतः निघाले सो गाईज वी आर रिटर्न बॅक टू अवर काय बोलतात ते टू व्हीलरच्या सवारीवर आलोय आम्ही आणि हे बघा बॅगा दिल्यात आमच्याकडे आणि हा बघा माझा नवरा आता आला ब्लॉग मध्ये हा आणि इथं पण गाडी चालवायचं का मस्त गाडी आणि सो गाईज इथे मी जसं तुम्हाला दाखवलं आम्ही पहिल्या तर गावदेव केला आता आम्हाला दुसऱ्या गावी जायचंय तिथून तिथे काही गावदेवासाठी बराच तिथे ते निघणार आहे आणि आता आम्हाला माकडं वगैरे भेटले होते इकडे जे की मस्त आहे मस्त ओव्हरऑल छान आहे इकडे वातावरण पण छान आहे आणि आता पाऊस पडतोय हा ठेवा मोबाईल चला बोलली होती हे बघा भेटलेली ह्याच्याच ओळखीच आहेत ह्यांच्या ओळखीचे आहेत हे बघा येत दिसत ते तिकडं मला फुल कोणाच्या ओळखीचे तुमच्या ना कुछ भी बघा कोण गेला नंबर होता तो पूर्ण मंडप करून टाकलाय माकडांनी पूर्ण फाडून टाकलं हे खालून दगड मारताय हे वरती उड्या मारताय हाय गाईज झालं आता सगळं झालं आमचं म्हणजे आवाज नसेल डीजेचा आवाज हा डीजेचा आवाज खूप आहे इथे आवाज येत नाही हे बघा घोडा आलाय आमच्या नवरीसाठी घोडा आलाय आणि आता डीजे पण आहे इथे डीजे अरे हा नाही डीजे जरा बाजूला हो कुठेच घेतोय पूर्ण हे बघा हा डीजे आणि इथे घोडा आलाय आणि आता आम्ही तिथून आलो आणि ऐन टाइमला आमची लोकेशन चेंज झाली त्यामुळे खूप गडबड झाली आमचं सामान वगैरे भेटलं नाही तर आता आम्ही आलो इकडे रेडी झालो माझ्या मस्त दिसते तू एकदम भारी
भारी दिसते माझी बायको एकदम. हवा खूप येते इकडे. हवा खूप मी पण बघा, मी कसं दिसतोय. अरे हा हवा हवा खूप येते इकडे. आम्ही काय माहिती आता आवाज येतोय का नाही. दाखवू सगळं तुम्हाला गावदेव कसं चालू आहे. आमचा फोटोशूट चालू आहे. नवरीचा फोटोशूट, नवरी चालू आणि नवरी खूप गडबडीत आहे. ए ऋतुजा माझा हे जे तुम्ही बघताय हे सातारा साईडला घोडा नाचवण्याची एक पद्धत आहे. ती गावदेवायच्या टाईमला हे लोक करतात. सो हे असं घोडा नाचवतात पहिला आणि त्यानंतर आपलं गावदेव स्टार्ट होतं. हलगी प्रेमी कोण कोण आहे चला हात वर करायचं. चला हलगी प्रेमी J. Ritesh and Praveen. सो हाय गाईज, आम्ही खूप नाचलोय. आमचं माझे तोंड बघू शकता तुम्ही की मी नाचलेली दिसते. मला खूप घाम आला आणि हा नाही जास्त घाम आला हा नाही नाचला काय जास्त. आम्ही सगळे नाचले बघा. बंद झालं हे आता फोटो काढतोय आणि ही पण नाचली आहे. हिला दाखवते कोण. सो हाय गाईज, मग अशी ब्लॉग एंड करता राहिला. सो आता आमचा ब्लॉग एंड होतो इकडे आणि गावदेवचा जे होता प्रोग्राम तो संपलाय सगळा आणि आम्ही आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटणार आहे. पुढचे जे रिच्युअल्स बघायला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल अँड या आमचा प्रोग्राम डन झालाय. सो आम्ही झोपतो नाही, आमचं जेवण वगैरे झालं सगळं आणि आता आम्ही परत जाणार आहे रिटर्न आणि मग तिथं जाऊन झोपणार वगैरे. तर मी ब्लॉग एंड करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि बघा किती भारी भारी घर आहे तिथे. बाय बाय.